मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। पाटील आळी बोळींज विरार या परिसरात आपण आलेले आहोत। आज वहिनींना भेटणार आहोत। अश्विनी अजित नाईक हे वहिनींचं नाव आणि ज्या जाऊबाई आणि नणंदबाई आव्हान देणार आहेत त्या जाऊबाईंचं नाव आहे दर्शना प्रवीण नाईक, तर नणंद आहेत समिधा प्रवीण वजे। बघूया आजच्या भागात काय घडलं। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। उघाणा घ्या। कोरोना संपू दे पण लॉकडाऊन नको संपू दे लवकर, कारण आता भाजी चिरते मी आणि अजित लावतो कुकर। अरे वा। तुम्ही ही नको ती नको करता करता आली तिशी नंतर दिसली मला अश्विनी, हीच का ती हवी। काय अप्रतिम उखाणा आहे। द्या ओळख करून। हे माझे मिस्टर अजित नाईक। नमस्कार। सासरी बुवा नमस्कार। सासू नमस्कार। आई जाऊबाई नमस्कार। नणंदबाई नमस्कार। चुलत सासरे नमस्कार। सासूबाई चुलत, लहान सासूबाई नमस्कार। लहान सासरे आणि माझे दीर नमस्कार। नमस्कार। कुठलं माहेर? माझा माहेर तशी राहायला मुंबईला होती। तशी म्हणजे नंतर शिफ्ट झाली विरारला। बरोबर। हा, विरारला शिफ्ट झाल्यानंतर मग आता माहेर तुमच्या तोंडचं पाणी पळालं। आधी पळालं पाणी माझ्या। हो ना। हो हो। मग जेव्हा तुम्ही यांना बघितलं तेव्हा काय म्हणजे? नाही, प्रथमदर्शनी तर ठीक आहे, पण वैचारिक लेवल अतिशय महत्वाची असते आणि ते मला तिच्याशी संवाद साधल्यानंतर समजलं। पाणी दिल्याबरोबर? पाणी दिल्यानंतर नाही, पाणी दिलं तोपर्यंत ठीक आहे की आपल्याला जे प्रथमदर्शनी कसं माणूस हसरा चेहरा नीटनेटका तसा मला दिसला। त्यानंतर जेव्हा फर्स्ट सेकंड टाइम बोलणं झालं त्या बोलण्यामध्ये मला जाणवलं की तिला काय हवं आहे काय नको आहे। बोलणं कसं झालं? मुळात कसं आहे की तिचे मामा त्यांनी यांना वाढवलं आणि त्यांनी वाढवल्यानंतर त्याच्या खांद्यावरती यांची जिम्मेदारी होती। तिची आई जॉब करत होती आणि त्यांना त्यांच्या मुलीला योग्य ठिकाणी योग्य वर पाहिजे होता आणि तो योग्य वर 30 वर्ष थांबलेला पाहिजे। हा, मी थांबलेला असा पाहिजे होता। आणि संवाद साधल्यानंतर लक्षात आलं तर सुरुवातीलाही काही तयार नव्हती। त्यावेळेला अगदी खूप इंटरेस्ट दाखवला नव्हता। नाही, मला फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची होती की मुलगा बघायचा आहे ना, मग ठीक आहे बघूया। आणि तो बघितला पण नाही सांगितलेलं मी सुरुवातीला। नाही ना, माझ्या सासऱ्याने सुद्धा नाही सांगितलेलं सुरुवातीला। पण मग ही पकड कशी घट्ट केली तुम्ही? प्रथमदर्शनी तर सुंदर आहे जी दिसते पहिला, पण या सुंदरतेला मी तेवढी व्हॅल्यू दिली नाही। ही संपलवनशील असते, एखादा ऍक्सिडेंट झालं काय बरं वाईट झालं वय झालं की ती जमते। विचाराची जी सुंदरता हवी होती ती मला लाभली। तुम्ही पुस्तक वगैरे लिहिलंय? नाही, ती कशी विषय असा झाला की हिला मागणं घातल्यानंतर ही नाही म्हणत होती। म्हटलं का नाही विचारूया, का नाही म्हणत होता त्यांना विचारूया ना। नाही, प्रॉब्लेम तोच की मामाकडे राहतो, आपण वेल सेटल व्हायला पाहिजे आधी आणि लग्नानंतर आपली लाईफ खूप चेंज होणार।
खरंय. मला माहेरी लक्ष द्यायला मिळेल नाही मिळेल, आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला मिळेल नाही मिळेल, हे सपोर्ट करतील नाही करतील. बरोबर. मग ते हा कधी मोठा प्रश्न. अंदाज आला की करतील? नाही, त्यांनी कमिटमेंट केलं मला तसं की मी एक साधारणतः किती दिवसांनी आठ दिवसातच आमचं लग्न झालं. आम्ही 8 तारखेला एकमेकांना सगळं सांगितलं की आपण हे करायचं आणि 12 मेला आम्ही लग्न केलं. आज 17 वर्षांनी मागे वळून बघताना कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही ते जे काही मनात प्रश्न होते, ॲक्च्युली आज खूप छान वाटते. कारण नुसता नवरा नाही, नवरा म्हणून नाही, तर तो एक मित्र, एक फुल सपोर्टिव्ह मॉरल सपोर्ट सगळ्या बाबतीत आहे. आणि नुसता नवऱ्याचं नाही तर माझी होल फॅमिली पूर्ण, माझे सासू सासरे. मला कधी आता असं वाटत नाही की मी आई वडील नाही आहेत किंवा माझ्या जवळ नाही आहेत. आई तुम्हाला विचारतो, काय सुनेबद्दल सांगणार? बरी आता सुरुवातीपासून काय आहे, कोण कशी पोरी असणार कोण हे आपल्या लक्षात येत नाही. बरोबर. त्याने दाखवायला आणली सुरुवातीला आणि एका शब्दातच म्हणा, एका शब्दामध्ये मी याला सांगितलं तू करून टाक. थोडा भरून आलं मला. दोन्ही सुन्या चांगल्या आहेत, लक्ष्मीची पावलं नाही देत आणि मी सगळ्या ठिकाणी फिरून झालो. हेच पाठवलं मला. हो तेच, त्यांना वेळ पाहिजे होता म्हणून तुम्हाला पाठवलं. दोन्ही सुना तुमच्या इतक्या हुशार आहेत ना की त्यांना त्यांचा वेळ हवा होता म्हणून तुम्हाला तीर्थक्षेत्राला पाठवलं. बरोबर ना? खूप या गप्पा अशा सुरूच असणार आहेत. पण आता तुम्हाला एक छोटंसं आव्हान द्यायचं आहे. तुम्हाला 2 चित्र काढायची आहेत. ती 2 काढलेली चित्र जर या सगळ्यांनी ओळखली तर लक्षात ठेवा, तुम्ही आज या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. चला बघूया काय होणार या खेळात. हे आव्हान स्वीकारणार काय? झालंय. दाखवा त्यांना. याने कधी मारली आहे घरात? कधीच नाही. चला अभिनंदन. पहिलं चित्र ओळखलं. आता दुसरं. सायकल सायकल. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ त्यांनी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवली. आता जाऊबाई आणि नणंदबाई आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय हो जाऊबाई, कशा आहेत नणंदबाई? खूप छान आहेत. हां. जेव्हा गरज असते तेव्हा नेहमी येऊन हेल्प करतात आणि त्या आम्हाला दूर नाही राहत, बोळीज गावातच राहतात, त्यामुळे नेहमी ये जा चालू असते. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर गाज, सोपारा गावातील गाजगाव. सोपारा गावात गाज. तिकडे बालपण गेलं. तिकडे बालपण गेलं. आणि तुमच्या 2 जणींमध्ये आधी कोण आलं या घरात? आधी त्या आल्या. तुम्ही आला हां. आणि मग मागून तुम्ही मागून आला. मी कसं वागवलं आल्यावर तुम्हाला त्याने? त्या सिनियर होत्या ना? नाही, सिनियर जरी असल्या तरी बहिणीसारखं वागवलं मला. आणि मी ॲक्च्युली जॉबला जाते, त्यामुळे माझ्या मुलाला पण तिने सांभाळलेलं आहे. कारण तिच्या जीवावर मी माझ्या मुलाला टाकून गेली आणि तिने छान सांभाळलं माझ्या मुलाला. काय नणंदबाई, कसं वाटतंय? खूप छान. त्या यायच्या आधी तुम्ही गेला होता की त्या आल्यानंतर तुम्ही गेला सासरी? त्या आल्यानंतर लगेच बाहेर काढलं मग? अरे बाहेर काढलं म्हणजे चांगलं आहे ना हो, लगेच काय एवढं? मग मला सांगा की काय सांगणार तुमच्या या दोन्ही वहिनींबद्दल? कसा आहे स्वभाव? खूप चांगल्या स्वभावाने, खूप छान. जसं त्यांनी सांगितलं तसंच खूप छान आहे स्वभावाने. तुम्ही बोळींज गावात? मी पण बोळींज गावातच. माहेर पण बोळींज गाव? नाही, गाजगावात. गाजगाव. गाज. तुम्ही तिकडनं इकडे हो, आला? तिकडनं. आमच्या दोघींची माहेर गाज. एकाच गाव. गाजगाव म्हणून एकत्र बसलाय ना? कदाचित. हो, आम्ही एका शाळेत होतो. एकाच शाळेत होतो. ती मला 1 वर्ष ज्युनियर होती हां, शाळेमध्ये. junior. हां हां. शाळेत पण आमची ओळख होती. पहिल्यापासूनच होती दोघांची. ओळख होती आणि आता नळन, त्यामुळे अजूनच चांगलं. यांचा स्वभाव कसा होता? मन मिळावू, हेल्पफुल. बर, तुम्ही सांगा हो, जाऊबाई. खरंच खूप छान आहे ती. सपोर्टिव्ह आहे मेन म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मेन थोडी कडक पण आहे. अगदी मन मिळवू नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सहभाग घेईलच असं पण नाहीये. काही वेळेला ती पाय पण काढते. हा, की नाही मला नाही करायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. बरोबर. हा, पण नंतर मग पुन्हा तिला काय वाटतं काय माहिती, नाही ठीक आहे मी पण येते चला, मग पुन्हा सहभाग घेते. दीर कुठे? तुमचे मिस्टर चांगल्या स्वभावाने आहेत हां. आणि हेल्पफुल तर करतातच. तुमचं कसं, अरेंज मॅरेज की? अरेंज. अरेंज. व्हेरी गुड. एकीकडे बहीण आहे, एकीकडे जाऊ आहे. म्हणजे तुमच्या सौभाग्य होईल. हो, कोण जिंकेल? दोघेही मला सारखेच आहेत. नाही तसं नाही हो, ते हा काय तराजू नाही आहे ना.
आता याच्यात कोणतरी एक जिंकणार आहे. बरं तुम्ही सांगा कोणी जिंकावं असं वाटतंय? मिसेसच जिंकावी. हा, सासूबाई काय या सुनेबद्दल काय सांगणार? जॉब बीब करून येऊन घरी काम बीम सगळं करते. होय ना. हा, कामावाली बाई पण ठेवली. चांगलं काम करते. चांगलं करते. ही पण चांगली आहे मोठी. ती करत नाही म्हणून बाई आणली. नाही, तिला साफसफाईचा खूप नाद आहे. हा. तिला स्वतःला साफसफाई जरी कामवाली बाईनी जरी केली ना तरी पुन्हा ती ते पुन्हा करणार जाऊन, की तिने केलंय की नाही बघणार आणि पुन्हा ती जाऊन करणार. त्या दोघींना तो नाद आहे. दोघींच्या हातात झाडू सतत असतो म्हणजे साफ करायला, साफ करण्यासाठी, साफसफाईसाठी. मला एक कळत नाही. झाडू हातात असतो दोघींच्या हातात, साफ करायला हे सांगण्याची काय गरज आहे? झाडूचं ते काम नाही, झाडूचा दुसरा पण उपयोग होऊ शकतो. काय दुसरा काय उपयोग? झाडूचा दुसरा काय उपयोग होऊ शकतो सांग? तो माझ्या मुलाला माहिती. नाही पण सासूबाई आता कोण जिंकेल? कोणी जिंकावं असं वाटतंय तुम्हाला? नळन नणंद जिंकली पाहिजे. हा मग आई सुनेवर. आता तुम्ही सांगा जाऊ बाई. मला तर नणंदच आवडेल जिंकलेली. बरं बाबांना विचारतो आता. बाबा सांगा हो. मुलगी. आमच्यात जास्त प्रेम मुलीवर असतं. बरोबर. मग दोघी मुली आहेत ना? हो, दोन्ही मुली आहेत. मग तरी पण एक लक्ष आमचं पहिले आमच्या मुलीवरच जाणार की मुली जिंकू दे. मी तर म्हणेन माझी सुनबाई जिंकू दे. जबरदस्त. एकीकडे असं पारडं मोठं होत होतं, एका मताने पारडं असं झालं. एकीकडे बहीण आहे, एकीकडे वहिनी आहे. माझं मत आहे दोघींनी खेळूच नाही. नाही दोघींनी समान राहावं आणि जे काय बक्षीस असेल त्याचा वाटप व्हावा. मग ते फाळावं लागलं तरी चालेल. साडी फाडावी. 2 तुकडे करावे पण दोघांना द्यावे. इथे काही शिदा वाटप काय? दोघांनी जिंकावं. नाही जिंकणार एकच आहे. तुमची इच्छा सांगा कोणी जिंकावं. कसं आहे नाही कोण. आज एक नाव घ्यायचं. बहीण जिंकावी. वहिनी तुमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. ओके, हा? चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता या घरात कोण जिंकणार आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. एक कोडं घालणार मी. त्या कोड्यामध्ये या घरात किंवा या अंगणात कुठेतरी आम्ही एक बंद एनवलप ठेवलेला आहे. त्याचा क्ल्यू या कोड्यातनं तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये उत्तर दडलेलं असेल आणि तिथे जाऊन ते बंद एनवलप जे आम्ही ठेवलंय ते घेऊन यायचं. तुमच्या दोघींपैकी जे कोणी हा खेळ आधी पूर्ण करणार, या खेळात जिंकणार, त्या पैठणीच्या खेळात उभ्या ठाकणार. बघूया कोण जिंकणार. आणि त्यासाठी हा क्ल्यू. क्रिकेट खेळताना पायाचं सुरक्षा कवच. वेळ सुरू झाली. चालू कर. बसा. दोघे जिंकले ना. मी सांगितलं होतं की एक बंद पाकिट त्या ठिकाणी असणार. ओके, त्याच्या बाजूला होते. ओके, मी फक्त ते घेतलं आणि निघाली. तुला दिसलं ते ते उचललं आणि निघाली. पण मी उचललं म्हणून त्यांना तिकडे दिसलं. त्यांना माहिती नव्हतं हे कुठे होतं. ते काय आम्हाला माहिती नाही. हे वस्तू आणणं हे अत्यंत आवश्यक होतं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि झी मराठीकडून बाजूबंद तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि त्याचबरोबर आता दोघी इकडे सज्ज आहेत. मगाशी तुम्ही जिंकला. हो. बरोबर. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. तुमच्या घरी कोण कोण असतं तिकडे? माझ्या घरी पण मोठं कुटुंब आहे, 12 जणांचं. आज या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या गप्पा सुरू असताना इतके छान सगळे मनमोकळेपणाने बोलले. बरोबर की नाही? तुमचं काय म्हणणं आहे जाऊबाईंच्या स्वभावाबद्दल? छान आहे. थोड्याशा जसं म्हटल्याप्रमाणे मला साफसफाई आवडते, तिला त्याच्या विरुद्ध आवडत नाही असं नाही, कंटाळा. मग जेव्हा आम्ही एकत्र होतो, एका घरात होतो, आमची 2 घरं झाली आहेत. मग तिकडे पण मी करते, तू नाही करत, ह्याच्यावरून थोडंसं कधी व्हायचं. पण बाकी स्वभावाने खूप छान आहेत. मेन म्हणजे ऍक्टिव्ह आहेत सगळ्या कार्यक्रमात, सगळ्या गोष्टीमध्ये. तेवढी मी नसते. का? मी शिफ्ट ड्युट्या करत असल्यामुळे मला आपण काय करता? मी स्टाफ नर्स आहे. अरे वा. कुठे नोकरी करता? शताब्दी कांदिवली. आणि त्यामुळेच कधी कधी नाही जपता येत मन, सगळ्यांच्या मनासारखं नाही राहता येत आपल्याला, कारण स्वतःचे प्रश्न असतात.
त्यामुळे काही जण असतात नाराज आपल्यावर, त्यामुळे घरी आल्यावर आपल्या तिकडे बर्डन, घरी कामं करावी लागतात, मग थोडंसं चिडचिडपणा होतो आपलं. मी समजू शकतो, पण कसं असतं, चिडणं हे आपल्याच माणसांवर ही मंडळी करू शकतात. तिथे तर पेशंटला आणि नातेवाईकांना यांच्याशिवाय दुसरा आधारच नसतो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? तसं बघितलं तर पहिला मी सगळ्यांचीच मागेन, कारण मी बाहेरून येऊन, पहिली मी चालली आहे, बाहेरून येऊन मी हक्क गाजवायला लागली. हां, म्हणजे स्वभाव आहे तो. आणि कधी अपशब्द बोलले असेल, कधी रागाने बोलले असेल, पण ते मनापासून नाही बोलले, तो त्यावेळेचा फक्त राग असतो. तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची माग? आज क्षमा मागायची झाली तर घरातल्या सर्व माणसांची, आणि मी सुद्धा जॉब करते, घरी नसते. आपण क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर माझ्या सासूची मागेन, कारण त्यांच्यावर बहुतेक वेळा माझी चिडचिड होते. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? पहिला नवऱ्याला कामाला लागेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण मी सगळी कामं करत असते, अजिबात कोणत्या कामाला हात लावत नाही. मग मी म्हणते जाऊ दे, चला बसलेत ना, काम करून आलेत, काम करतायत, करू दे. मग आपण घरातलं करतो, कारण 24 तास घरामध्ये असतो. तर नाही, तर उद्यापासून पहिला त्याला कामाला लावेन घरामध्ये. 24 तास घरात काम करणं हे सुद्धा कामच आहे ना. हा, पण मग नंतर उद्यापासून मग त्याला कामाला लावणार मी थोडंसं. व्हेरी गुड, बरं केलं तुम्ही. 17 वर्षानंतर ते म्हणतील कशाला आले आमच्या घरी. हो, की आता कामाला लावून. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर? थोडा आळशीपणा सोडीन, जर आळशीपणा जास्त आहे. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा आता पैठणी कोण जिंकणार ते आता बघणार आहोत. सासूबाई, मगाशी तुम्ही सांगितलं आता कोण जिंकणार आणि काय जिंकणार, पण आता शेवटच्या टप्प्यावरती मुलगी. हा, माहिती आहे. तुमचं काय म्हणणं आहे सासरे बुवा? माझं पण मुलगी. अच्छा. तुम्ही जाऊबाई? मला वाटते जाऊबाई जिंकल्या पाहिजेत. जाऊबाई जिंकल्या पाहिजे. तुम्ही दीर? मुलगी. बहीण? तुम्ही मिस्टर? बहीण. कामाला लावणार आहात ना, म्हणून सगळं बोलून घेतलं. तुम्ही सांगा. सुनबाई. अरे वा. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. खेळ सोपा आहे. ती गाडी थोडीशी मागे ओढली की पुढे जाते, मागे ओढून सोडायची, ती पुढे जाईल. त्याचा अंदाज घ्या. जर या पहिल्या टप्प्यावर थांबली तर 10 गुण, दुसऱ्या टप्प्यावर थांबली तर 20 गुण, आणि तिसऱ्या टप्प्यावर थांबली तर 30 गुण. मागचं चाक जर त्या पट्टीवर असेल तरी चालणार आहे, पण गुण 10, 20, 30. तर बघूया कोण सर्वाधिक गुण मिळवणार. या दोघींपैकी सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. कोण पैठणी पटकावणार बघूया. 10-10 संधी आहेत दोघींनाही. वेळ सुरू झाली, खेळा. 1, 2, 30. 3 संधी झालेल्या आहेत, 30 गुण घ्या. 5 संधी झाल्या, 30 ही गुणसंख्या. तुम्ही तिकडे बसा, त्यांना इकडे पाठवा. त्यांना हे पहिली संधी. 1, 0. 10 गुण. 2, 10. 3, 20. आहे 5, 50. 6, 50. 7, 70. 8, 70. 9, 70. 20. 10, 90. तुम्ही तिकडे, आता तुम्ही इकडे घ्या. 6, 30. 7, 30. 8, 30. 10. 9, 40. अभिनंदन.
झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आणि नणंदबाईंना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोन्हीही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.